तुम्हाला जर काही चटपटीत भाजी खायची असेल आणि भाजी घरी कोणतीही शिल्लक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता। प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण हा कांद्याचा झुणका कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी चटपट तयार होतो, एकदम खमंग असा लागतो, एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूयात। इथे मी एक पॅन घेतला, यामध्ये घेऊयात 2 ते 3 चमचे तेल। यासाठी थोडेसे तेल जास्त घ्यायचं आहे, म्हणजे जो आपण झुणका बनवणार आहे तो एकदम चटपटीत आणि खमंग असा तयार होतो। तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला मोहरी घातली की मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं देखील चांगलं फुललं पाहिजे। त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मी मीडियम आकाराचे 2 कांदे अशा पद्धतीने पातळ उभे चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेऊयात। आपल्याला कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। खूप जास्त देखील याचा कलर चेंज करायचा नाही, अगदी हलकासा कलर याला आला पाहिजे। त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट देखील थोडीशी वापरला तरी देखील चालेल। ह्या झुणक्यासाठी आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त लागणार आहे। आपल्याला सतत हलवता हा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांद्याचा हलकासा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। अशा पद्धतीने कोथिंबीर तेलामध्ये घातल्यामुळे याला एक प्रकारची मस्त अशी चव येते। कोथिंबीर घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेणार आहोत। सुरुवातीला घालूयात पाव चमचा हळद। यानंतर आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे। तुम्ही यामध्ये गरम मसाल्याचा देखील वापर केला तरी देखील चालेल। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर कमी जास्त करू शकता। हे घरगुती लाल तिखट आहे। पावडर मसाले घालून झाले की याला कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात। आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे, म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि याला कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर याला चांगले तेल सुटू लागले की याला चव देखील छान येते। याला एकाच मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा तळाशी करपणार नाही। आणि पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा याला चांगले परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा शिजत आला की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। मीठ अंदाजाने घाला आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात। इथे मस्त असा मसाला तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये बेसन घालून घेणार आहोत। इथे मी सुरुवातीला एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे। आपल्याला ज्या पद्धतीने गरज लागेल त्या पद्धतीने यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडे थोडे बेसन घालून याला चांगल्या याच्या काठी मोडून घ्यायचे आहे। सुरुवातीला जरी आपल्याला हा झुणका एकदम कोरडा वाटू लागला असला तरी अगदी मस्त तयार होतो। तर अशा पद्धतीने याच्या काठी मोडत याला मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये मी आणखीन 2 चमचे बेसन घालून घेतलेलं आहे आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचे, साधारण आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या गाठी मोडत आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बेसन चांगलं शिजलं पाहिजे त्या पद्धतीने यामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी शिंपडून झाले की यावर झाकण ठेवून आपल्याला याला 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। लक्षात ठेवा बेसन चांगलं शिजलं पाहिजे। याला मध्ये मध्ये एकाच मिनिटामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथे साधारण मी 2 ते 3 मिनिटे हा झुणका चांगला परतून घेतलेला आहे। इथे जर गरज वाटली तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर हे बेसन चांगलं शिजून घ्यायचं आहे। तर इथे चांगलं 4 ते 5 मिनिटांमध्ये हा कांद्याचा झुणका तयार झालेला आहे। तुम्ही ते पाहू शकता, एकदम मस्त असा शिजलेला आहे आणि याला चव देखील एकदम खमंग येते। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला चांगले मिक्स करून घेणार आहोत। कोथिंबीर घालून याला चांगली मिक्स करून घेऊयात। इथे आपला हा कांद्याचा झुणका अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही बेसन पूर्णपणे शिजलेलं आहे याची नक्की खात्री करून घ्या आणि याला अशा पद्धतीने थोडेसे चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचं आहे, म्हणजे तो मस्त असा तयार होतो। तुम्ही याची चव म्हणाल तर अगदी कांद्याच्या भजीसारखी एकदम खमंग अशी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता आपण हा सर्व करण्यासाठी घेऊयात। तुम्ही यासोबत भाकरी खाण्यासाठी घेऊ शकता। तर ज्वारीची भाकरी मी इथे बनवली आहे। या ज्वारीच्या भाकरीची रेसिपी याआधी देखील अपलोड केलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम खमंग असा हा
झुणका तयार झालेला आहे, त्यासोबत ही ज्वारीची भाकरी एकदम टम्म फुगलेली असते. तर तुम्ही याची रेसिपी नक्की पाहून घ्या. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रियांकाज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. तर आज आपण ही कांद्याचा झुणका ही रेसिपी पाहिली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. यासोबत ज्वारीची भाकरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.